विदर्भासह नागपूर शहरात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे। गेल्या 2 दिवसात तब्बल 10 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे। 25 मे पासून नागपूरचं तापमान सातत्याने 45 अंशांच्या पार जात आहे, त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। या भीषण उकाड्याचा सर्वाधिक फटका भिक्षेकरी, बेघर नागरिक आणि प्रवासी यांना बसतोय। रेल्वे स्थानक आणि परिसरातच 5 मृत्यूंची नोंद झाली आहे। मृतांमध्ये 3 रेल्वे प्रवासी तर 2 अज्ञात व्यक्ती आहेत। सक्करदरा, ताजबाग, लकडगंज आणि कळमना परिसरातून हे मृतदेह पाहायला मिळत आहेत। प्राथमिक माहितीनुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होती। विदर्भामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम आहे। हवामान खात्याने नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम या 6 जिल्ह्यांकरता रेड अलर्ट जारी केलाय। तर अकोला, अमरावती, यवतमाळ, भंडारा या 4 जिल्ह्यांकरता ऑरेंज अलर्ट आहे। गेल्या काही दिवसांपासून विदर्भातल्या तापमानात सातत्याने वाढ होतीये। बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 45 ते 46 अंशांच्या घरात पोहोचलंय। विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी इथे तापमानाचा पारा 46 ते 47 पर्यंत गेलाय, त्यामुळे नागरिक हैराण झाले। कालही हवामान खात्याने विदर्भातल्या 6 जिल्ह्यांकरता रेड अलर्ट जारी केला होता। उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा आणि पुरेसं पाणी पिण्याचा आणि उष्माघातापासून बचाव करण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।